कधी-कधी घरच्यांचे नखरे ना फायद्याचेच ठरतात. म्हणजे छान काहीतरी खायला पण भेटतं. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी अंडा थाळी होती. तर कसं बनवायचं ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आज मला ना अंड्याची भाजी फोडून बनवायची होती, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी बनवते, कारण की ती मला जास्त टेस्टी लागते. म्हणजे त्याच्या 2-3 वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण ही पद्धत मला जास्त आवडते. कशी बनवायची ते बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. खूप भारी लागते. तर याच्यासाठी जे मसाले म्हणजे घरचे जेमतेम तेच कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं खोबरं, हिरवी मिरच्या मी 3-4 घेतलेल्या आहेत, लसूण, अद्रक आणि ह्याचं वाटण तयार करून ठेवायचं अगोदरच. आणि अंडे पण उकडून घेतलेले आहेत मी. उकडलेले अंडे कशासाठी आणि परत फोडून अंडे कशासाठी सगळी स्टोरी मी सांगणार आहे. तर मसाला तर झाला की नाही आणि मग ही भाजी एकदम पटकनच होते, कारण की अंडे आपल्याला सेपरेट फोडून घ्यायचे आहेत अगोदर, डायरेक्ट भाजीमध्ये नाही टाकायचे. तुम्ही कशी पद्धत करता ते पण सांगा, कारण की बरेच जण की नाही आमटी अगोदर करून घेतात आणि आमटी उकळली की त्याच्यात डायरेक्ट अंडे फोडतात. तर मला ती पद्धत नाही आवडत. तर मी काय करते, अंडे अगोदर फोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना किंचितसं मीठ टाकायचं, म्हणजे खूप थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते मिक्स करायचं. कढईमध्ये काय करायचं, आपण जसं भाजीला तेल घेतो की नाही ते तेवढंच तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये हे फेटलेली जी अंडी आहेत का नाही ही संपूर्ण टाकून घ्यायची. कढईला बघा असं तेल पसरवून घ्यायचं आणि त्याच्यातच अंडी टाकून घ्यायची. म्हणजे पोळी नाही करायची आपल्याला, पण पोळीसारखंच काहीतरी आहे. एकदम त्याचे ना असे छान मोठे मोठे काप करून घ्यायचे. हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि भाजीत फ्राय होणं म्हणजे शिजणं अंडं आणि असं तेलात फ्राय होणं हाच तो फरक आहे आणि त्याच्यामुळेच खायला खूप टेस्टी लागते. तर झालेलं असं की आज ना अंड्याची भाजी करायचं म्हटलं की सिया म्हटली, "मी खाणार नाही, मला अंड्याची पोळी पाहिजे." कारण तिला अंड्याची पोळी जास्त आवडते आणि आरूला पोळी कसलीच आवडत नाही, त्याला उकडलेले अंडे पाहिजे. त्यामुळे तो म्हटला की "हे फोडून अंड्याची भाजी मी खाणार नाही, मला उकडलेली अंड्याची भाजी पाहिजे." आणि मला तर अशी भाजी खायची होती, कारण मागच्या वेळेस अंडा करी खाल्लेली आणि हे म्हणले मला खूप जास्त अंड्याची भाजी नकोच आहे. त्याच्यामुळे बघा आता सगळ्यांचे असे काही ना काही नखरे होते. पण मी पण मग म्हटलं चला, बायकांना तेवढं तर माहीतच असते की आता आपल्या घरातल्यांना काय खायचं काय नाही आणि त्याच्यानुसार मग काय जुगाड करायचा असतो. मग तसंच मी पण केलं. एका दगडात 2 पक्षी कसे मारायचे ना, ते सगळ्यांनाच माहीत असतं घरच्यांच्या सवयीनुसार. तर हे असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलात आणि याला थोडंसं तेल जास्त लागतं. त्याच्यामुळे नंतर आपण जी ग्रेव्ही बनवतो की नाही, तर त्याच्यात तेल अजिबात जास्त टाकायचं नाही, कारण याच्यात तेल असतंच आणि हे परत आपल्याला भाजीतच सोडायचं असतं. आणि अगोदरच मी अंडे पण उकडून घेतलेले होते, तर ते आपल्याला सेपरेट फ्राय करायचे. ते अजिबात भाजीत वगैरे टाकायचे नाहीत. याची भाजी करायची आहे, तर हे काढून घेतले आणि हे असंच चपातीसोबत खायला ना खूप टेस्ट लागतं. फक्त चपाती गरम-गरम पाहिजे. त्याच्यानंतर बघा मी थोडंसं तेल टाकलं आणि जी वाटून घेतलेला मसाला होता की नाही तो टाकून घ्यायचं सगळं आणि आणि चांगलं परतून घ्यायचं. कच्चाच मसाला वाटला होता मी झटपट व्हावं म्हणून, कारण की ते भाजा परत मसाला वाटा खूप वेळ जातो. तर फक्त चांगलं भाजून घेतलं ना तरीसुद्धा खूप छान होतं. परत घरचे जे मसाले आहेत ना, आपलं लाल तिखट, मिरची पावडर, थोडा गरम मसाला, हळद, मीठ एवढेच मसाले आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून चांगली ग्रेव्ही जी आहे की नाही ती शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण जे अंडी फ्राय करून घेतलेली होती ना कढईमध्ये, तर ती याच्यात टाकायची आहेत. फोडलेली अंडी टाकायची नाहीत आणि आपली जी फोडून अंड्याची भाजी असते ना ती बनते. तर मी या पद्धतीने करते. खूप जास्त मसालाही याच्यात नाही टाकायचा, म्हणजे खूप ग्रेव्ही नाही करायची आपल्याला किंवा खूप असं खडे मसाले किंवा खूप जास्त तेलकट पण नाही करायचे. साधीच भाजी आहे ही, पण फक्त तेलात अंडे अगोदर फ्राय केल्यामुळे ना याची टेस्ट खूप छान लागते. मला तर ही भाजी खूप जास्त आवडते. आणि किती पातळ हवी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशी खायची ना याच्यानुसार पाणी ॲड करायचं. तर जरा थोडीशी पातळसरच करायची, म्हणजे एकदम अंडा करी असते ना ग्रेव्ही तशी नाही करायची, त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ करायची, कारण भाकरीसोबत पण खाता येते आणि खूप टेस्टी लागते. परत बघा झाली लगेचच होऊन जाते, कारण की अंडे फ्राय करून घेतले मसाला झालेला असला की नाही तर फक्त फोडणीला टाकायचं, उकळी आली की झालं, कोथिंबीर टाकायची की आपली भाजी तयार होते. तर बघा सगळ्यांचे वेगवेगळे नखरे आहेत ना, त्याच्यामुळे मग कधी-कधी फायदा होतो. अशी म्हणजे ज्याला जे खायचं ना, ते पण खातो आणि जे बनलेलं असतं ना, तर ते पण थोडं-थोडं खातो. तसंच असं झालं आज झालेलं की आरूने फक्त रस्सा खाल्ला याचा आणि उकडलेलं अंडं खाल्लं. सियाला तर सेपरेट मी पोळीच बनवून दिलेली आणि मी ही भाजी पण खाल्ली आणि उकडलेलं अंडं पण खाल्लं आणि त्यांनी म्हटलेले की मला जास्त भाजी नको, तरीसुद्धा ते पोटभर जेवले. म्हणजे असं होत असतं. सगळ्यांमुळे थोडं-थोडं वेगळं काहीतरी करावं लागतं, पण सगळ्यांना खायला पण भेटतं. ताट असं छान हे होतं. थोडी मेहनत लागते, पण सगळ्याच गोष्टी छान होतात. तर असं होतं आजचं दुपारचं जेवण. अंड्याची भाजी होती फोडून मस्त आणि जे अंडे मी उकडून घेतलेले ना, त्याला थोड्याशा मसाल्यांमध्ये फ्राय केले, त्याच्यामुळे ते खूप टेस्टी लागले. आणि मग काय फोडलेल्या अंड्याला पण तीच ग्रेव्ही आणि उकडलेल्या अंड्याला पण तीच ग्रेव्ही. कसं आहे जुगाड? छान आहे ना? तर तुम्ही कसं करता आणि तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ते सुद्धा सांगा. आजचं दुपारचं जेवण हे असं खायचं होतं. या जेवायला. धन्यवाद.